असं झालं. भाऊ भाऊ तुम्ही इथे 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 बसा. तुम्ही भाऊ या, तुम्ही इथे बसा. पाणी पाणी दे, पाणी. भाऊ थोडं पाणी. तिला कसं येता येणार? तुझं तर ऑफिस आहे ना आज. ऑफिस तिचं कसलं? हे जिथे शूट करायला जाणार आहे ना, तिथंच तर माझं ऑफिस आहे. तिथंच ते शूट करायला येणार आहे. याचा अर्थ इतके दिवस सावी माझ्याशी खोटं बोलली. भाऊ भाऊ इकडे कशासाठी आले होते? सावी रेडी? हा. स्टार्ट केले. नमस्कार कोल्हापूरकर. सावे अगं. काय यार सावी? भाऊंचा फोन. एकच मिनिट. हा भाऊ बोला ना. कुठं आहेस? हा भाऊ बोला. कुठं आहेस? मी इथेच आहे, ऑफिस मध्येच आहे. जेवणाचा डबा घरीच ठेवून आल्यास. भाऊ नाही, एवढं काही टेन्शन नाही. कसंही आता माझा ब्रेक होणार आहे, मी येऊन घेऊन जाईन. तुम्ही उगाच उन्हाचं येत बसू नका आणि कुणाला पाठवू पण नका. हा, मी येते आणि घेऊन जाईल डबा. भाऊ मी नंतर कर. भाऊ तुम्ही अरे जिला आयुष्यभर खरं वागण्याचे संस्कार मी दिले, ती सावी तूच आहेस ना? एक खोटं बोलायचे धडे कुठे गिरवले तू? नाही. लई विश्वास होता तुझ्यावर, डोळ्यात झाकून विश्वास ठेवला तुझ्यावर, पण तो विश्वास किती आंधळा आहे हे तू दाखवून दिलास. सावे, तूच माझे संस्कार, माझी शिकवण पुढे नेशिल्याचा विश्वास होता मला. सगळ्यांवर पाणी फिरवलं. भाऊ ऐकू तर. भाऊ ऐका तर. भाऊ आता काय करू? सावी हे दे पटकन, मी आलीच. आले. हळू जा ग. सावी हवा तर शॉर्टकटनी जा. आम्ही नाही का ते आता इथे काम नाही करत. तिला काढलं नाही का आम्ही नाही कामावरून? का ते आता इथे काम नाही तिला करत. काढलं नाही का कामावरून? भाऊ आलात पण लगेच? आणि हे काय डबा नाही दिला सावीला? भाऊ विसरलात काय?
भाऊ काय झालं? वंच भेटले नाहीत काय? भाऊ ऐका ना भाऊ. भाऊ खरंच सॉरी. मी मुद्दाम काही नाही केलं भाऊ. मी तुम्हाला सांगणारच होते सगळं, पण कसं सांगू काही कळत नव्हतं बघा. म्हणजे तुमच्यापासून लपवायचं असं काही नव्हतं, पण कसं सांगायचं हा सगळा गोंधळ चालू होता भाऊ. म्हणून काही सांगितलं नाही. मला जरा नीट सांगाल का? हा, काय झालं नेमकं? कशाबद्दल बोलताय तुम्ही? विचार तिलाच. आता मलाही जे काय आहे ते तिच्या तोंडूनच कळू दे. साहेब बोल की झटदिशी, काय झालं नेमकं? मी तुमच्या सगळ्यांची खोटं बोलली. मी आता कुठल्याच ऑफिसला जात नाही. जॉब सोडलाय मी. इतके दिवस ही गोष्ट मी तुमच्यापासून लपवून ठेवली होती. आज भाऊ ऑफिसमध्ये डबा द्यायला आले तेव्हा त्यांना कळलं. अहो मग ऑफिसच्या नावाखाली इतके दिवस कुठे हिंडत होता तुम्ही? हा, भाऊ सगळ्या जगाला घसा फोडून फोडून सांगतात माझी सावी कधीच खोटं बोलणार नाही. बघितलं का, लाडक्या सावीने खोटं बोलून घरातल्या अंधारात ठेवलंय. हा, मी म्हंटल आता कर्जाचं तुम्ही बघताय तर अथर्वसाठी आपण सेव्हिंग करावं, पण कुठलं काय, या घरात तर नुसतं टेन्शनच आहे. दीपा सुद्धा जे बोलते ते खरं बोलते. आता तू असं वागशील असं स्वप्नात सुद्धा मला कधी वाटलं नव्हतं. अरे बाहेर मी सत्याचे धडे देणारा शिक्षक, आणि इथं माझ्याच घरात माझंच रक्त, माझी नात माझ्याची, असं वाग. भाऊ मी मुद्दाम काही नाही केलं. तुमची त्यावेळी तब्येत खूप नाजूक होती म्हणून मी काही नाही बोलले. नाजूक तब्येत असताना सुद्धा तुम्ही त्यांना लय काय काय सहन करायला लावले. मग हे शॉक पण त्यांनी सहन केलाच असता की. उगाच सारव करायला खोटं नाटक बोलू नका. सावी मग एका शब्दाने सुद्धा सांगितलं नाहीस का मला? आई अगं आपल्या शाळेत जे काही झालं ती सगळी परिस्थिती निवळण्याची वाट बघत होते ग मी. ओ ते सगळं सोडा, मुद्द्याचं बोला. तुम्ही नोकरी तर सोडली, आता कर्ज फेडायचा काय प्लॅन आहे का तुमच्याकडे? प्लॅन तसा नाहीये काही माझ्याकडे, पण मी सगळी जुळणी करणार होते. कुठनं करणार होतीस सांग ना, कुठनं करणार होतीस? अरे अशा आयत्या वेळी हातात काही धागे दोरे नसताना अशी कशी जुळणी होत्या होय? उद्या चुकून माकून घराच्या बाहेर पडायची वेळ आली तर काय करणार आहे आपण? ठीक आहे, आता अजून काय काय लपून ठेवला असेल तर तेही सांगूनच टाका. भाऊ असं का बोलताय तुम्ही? मी खोटारडी नाहीये. खोटं बोलून ऑफिसला जातच होता की. हा, मग खोटारडी नाही तर काय सत्यवान म्हणायचं का तुम्हाला? आणि भाऊ म्हणते तसं चुकून माकून नाही,
मला तर 100% खात्री आहे ह्यांनी हप्ते भरलेच नसणार आहेत. आता बघा रस्त्यावर झोपायची वेळ येते का नाही. नाही होणार असं, नाही होणार असं. नायकांवर अशी वेळ कधीच येणार नाही. सावीनं जॉब सोडण्यामागचं एकमेव कारण म्हणजे हा धैर्य मुजुमदार. उलट ती तर स्वतःच्या फॅमिलीला डोळ्यासमोर ठेवून जे पडेल ते काम करत होती ऑफिसमध्ये. पण मीच तिच्याबद्दल मनात राग धरून तिला वाईट वागवलं. मीच तिच्यावर जॉब सोडेपर्यंतची वेळ आणली. सो प्लीज तुम्ही तिला चुकीचं समजू नका. आणि हे घे. आहे जो जॉब हिनं सोडलेला तो जॉब मी परत ऑफर करतोय तिला. आणि एका गोष्टीची गॅरंटी देतो की तुला तिथं कसलाच त्रास होणार नाही. आओ बस की अजून काय पाहिजे. हा? बघितलं का आमच्यावर संकट आलं आणि तुम्ही देवासारखे धावून आलात. मी धरू काय लेटर. नको बरं राहू दे. वंस या की. देवीस पावली म्हणायची. मला तुमच्या लेटरची गरज नाही. याआधी जे काही घडलंय त्यावरनं तुला माझ्यावर किती राग असेल हे मी समजू शकतो. मी केलेल्या चुकांचं प्रायश्चित्त आहे हे असं समज. मी आता शाळेसाठी गरज आहे याची तुम्हाला. ते तुम्ही मला इथे येऊन सांगायची गरज नाहीये. आणि मला अजूनही विश्वास बसत नाहीये की हे सगळं तुमच्या माणसानं केले. त्यामुळे हे लेटर ओके. मला ठाऊक आहे मला माझं काहीच पटत नसेल, पण एक ना एक दिवस अशी वेळ येणार तुझा माझ्यावर विश्वास बसेल. मी जे काही सांगतोय ते सगळं तुला पटेल.
हा शब्द आहे माझा. धैर्य भाऊजी, काय केलं तुम्ही हेवंच? हा, एकीकडे खोटा बोलून संकटात टाकायचं आणि दुसरीकडे आलेली मदत ना करायची. तो जॉब तरी घ्यायचा होता तुम्ही. भाऊ, आता तुम्हीच समजावं वंचना. जे काही निर्णय असतील आणि त्याचे जे काही परिणाम येतील ते घेण्याचे आणि ते भोगण्याचे सगळी जबाबदारी तिची असेल. त्यामुळं मी यात न पडलेलंच बरं. नाहीतरी तिच्या या सगळ्या गोष्टींमध्ये मला स्थान आहेच कुठं? मी कोण आहे? आता तिने ते ऑफिस जॉईन करायचा निर्णय घेतला होता. जॉईन केलं आणि ते ऑफिस धैर्य मुजुमदारचं आहे हे मला सांगितलं नाही. मी आहेच कोण, नाही का? त्यामुळे हा तिचा निर्णय होता. त्यात मी न पडलेलंच बरं. भाऊ, मी ऐका ना भाऊ. भाऊ, समोरची ताटं रिकामी कशाला? वाढा की आता. जरा दम धर. सगळेजण धैर्याची वाट बघते, दिसत नाहीये का? म्हणजे मी आता जेवण पोटात जायला आता धैर्याची वाट बघायची का? मी पण कामावर जातो, बाहेरून थकून भागून येतो, जेवायला पाहिजे असतं मला. काही चुकीचं बोललोय काय मी? धैर्याची जी काय आत्ता अवस्था आहे, त्याचं जे काय प्रकरण आहे, त्याच्यावर त्याला काय हालचाल तर करता येत नाही. त्यामुळे इन्स्टिट्यूटची सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. मग मला त्यात लक्ष घालावं लागणार ना. त्यामुळं धैर्यासारखा मला रिस्पेक्ट मिळालाच पाहिजे, बस. एक काम करा, माझं जेवण तिकडं गार्डन मध्ये द्या. तिकडेच बसून जेवतो मी. अरे, सगळेजण तुझी वाट बघत थांबलेत ना इथे. इथेच जेव. नाही, तुम्ही जेवा इथं. काय मला काही अर्जंट कॉल्स करायचेत, जेवता जेवता करून घेतो. अरे,
इरा, एक काम कर, त्याच्यासाठी जेवण घेऊन जा. भाऊ चला 2 घास खाऊन घ्या. नाही नको, भूक नाही मला. तुम्ही घ्या जेवण करून. भाऊ असं जेवणावर भाऊ 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 जेवणावर कसं सावी काय भाऊ. झालंय? हे सावी ऐकून भाऊ हे दिपे 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 भाऊ आणि सावी मध्ये काय बिनसलंय काय? लाडक्या बहिणीला विचारा, नाहीतर आईला विचारा. मी काय बोलले की माझं तोंड दिसते. अगं पण मला सांग तरी काय झालंय? दिपे हे पण सांगा ना. आईलाच विचारतो. काय रे, हे सगळं बोलायची काय गरज होती आता? एक गरज बिरज सोडाय. मी काय चुकलंय तेवढं सांग. मोठा आहे ना मी. आणि काय ग, तुम्ही काय इथे थांबलाय? पोरांना उपाशी ठेवणार आहात का? जा त्यांना बोलव. चुकी बरोबर ते मला शिकवू नकोस हं? डोकं ठिकाणावर आहे ना? हे सगळं जे काही झालंय हे तुझ्या चुकीमुळे झालंय. आणि हे जर का धैर्याला कळलं ना तर सोडणार नाही तुला. आई अगं आत्ता जा सांगायला. मला नाही फरक पडत. आत्ताच जा सांगायला. करून करून काय वाकडं करणार आहे? फार फार तर जेलमध्ये टाकू देत. टाकू देत बिंदास. मी जर आतमध्ये गेलो ना तर गुन्हा केलेला एक माणूस आतमध्ये जाणार नाही. विलास मुजुमदार आत जाईल. मुजुमदारांची इज्जत चव्हाट्यावर येईल. कळतंय का? मग वाट बघत बसा. ऍडमिशन होतंय का त्याची? मुजुमदारांच्या साम्राज्याची माती होताना बघायची हौस आहे ना तुम्हाला? तर आत्ताच्या आत्ता जाऊन सांग. जा का मी जाऊन सांगू? तसं सांग, मी जाऊन सांगतो लगेचच. काय करायचं तेवढं सांग. भाऊ भाऊ असं न जेवता झोपू नका.